नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत सुरू आहे। मित्रांनो, वेगवेगळ्या नातलगांचे वेगवेगळ्या पाहुणेरांचे फोन येत आहेत की यावेळेस राजेसाहेब देशमुख यांना मदत करा। तसं तर सर्व नातलगांना माहिती की मी धनंजय मुंडे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे। आज सुद्धा मी धनंजय मुंडे साहेबांचा समर्थक आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे। मित्रांनो, गावामध्ये किंवा सर्कलमध्ये किंवा तालुक्यातले मराठ्यांचे सुद्धा सहकारी मला फोन करत आहेत किंवा कुठेतरी जातीसाठी काम केलं पाहिजे, कुठेतरी आपल्या माणसासाठी काम केलं पाहिजे। परंतु मित्रांनो, इथं राजकारणामध्ये मागच्या 10-15 वर्षापासून प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये काम करणारा माणूस किंवा गावगाव आमदारकीच्या माध्यमातून म्हणा, जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणा, विधान परिषदेच्या माध्यमातून म्हणा किंवा विरोधी पक्षनेता असताना वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून गावगाव केलेला विकास म्हणा, या सर्व गोष्टीचा विचार केला तर धनंजय मुंडे साहेबांची बाजू आज सक्षम आहे। समोरचा उमेदवार अचानकपणे नवखा आहे, अचानकपणे मैदानात उतरलेला उमेदवार आहे। त्यांनी जरी त्यांचं राजकीय कारकीर्द 10-20 वर्ष राजकारण केलं असलं तरी किती सामाजिक काम करत असताना किंवा राजकीय काम करताना किती लोकांना मदत केली, काय केलंय, या गोष्टी विचारात घेतल्या तर धनंजय मुंडे साहेबांची त्यांच्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे। धनंजय मुंडे साहेब हे मागचे 10 वर्ष झालं जिल्ह्याचे नेते। राजेसाहेब देशमुख हे फक्त जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य। खरं सांगायचं म्हणजे राजेसाहेब देशमुख सुद्धा एकेकाळी धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत काम करत होते। परंतु आज एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढत असताना जरांगे पाटील फॅक्टर वर्सेस ओबीसी फॅक्टर या गोष्टीमुळे निवडणूक लढवत असताना कुठंतरी समोरासमोर फाईट होताना दिसते। आता धनंजय मुंडे साहेब हे निवडून येणार आहेत, परंतु किती मताने येतील, काय येतील याचा अंदाज अजून लावू शकत नाही। कारण जर राजेसाहेब देशमुख यांनी आता जी त्यांची प्रचार यंत्रणा आहे, त्यांचा प्रचार आहे, हे अशाच पद्धतीनं सुरू ठेवला तर नक्कीच धनंजय मुंडे साहेब हे 1 लाख मतांना सरळ सरळ निवडून येणार आहेत। मित्रांनो, मी काहीतरी अतिशयोक्ती बोलतोय, मी काहीतरी भलतसलत बोलतोय किंवा मी काहीतरी धनंजय मुंडे साहेबांची बाजू घेऊन बोलतोय असं कोणाला वाटणं साहजिक आहे। परंतु मित्रांनो, सत्यता हीच आहे। काही मराठा समाजाचे मोजके तुरळक जर युवक सोडले ना, गावगाव सक्षम असं नेतृत्व राजेसाहेब देशमुखांच्या पाठीशी या ना, गावगाव नेते आहेत, ना प्लॅनिंग आहे, ना नियोजन आहे। एका बाजूला धनंजय मुंडे साहेबांसोबत गावगाव सक्षम नेते आहेत, रणनीती आखणारे, रणनीती असलेले, मागच्या निवडणुकीच्या वेगवेगळे अनुभव असलेले नेते आहेत। इथं जातीपातीचा फॅक्टर आहे, परंतु जातीपातीचा फॅक्टरच्या पलीकडे जाऊन धनंजय मुंडे साहेबांची जी यंत्रणा आहे ती काम करते आणि इथं साम दाम दंड भेद सर्व गोष्टी पानाला लावून साहेब काम करतात। तिथं मग कमी अधिक गोष्टी खालच्या यंत्रणेच्या चुकत जरी असल्या परंतु साहेबाकडे बघून काही लोक काम करतात। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये आता काही लोकांचे जे काही नातलगाचे वगैरे फोन येत असल्यामुळं एकाएकी आपला निर्णय बदलणं मला योग्य वाटत नाही। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे किंवा ज्या माणसानं अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये माझ्याच नाही वेगवेगळ्या माणसाला मदत केलेली, त्या माणसाच्या अडीअडचणीला किंवा त्या माणूस जर निवडणुकीला उभा असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे। मी प्रत्यक्षरित्या कुठं सहभागी होऊ शकत नसलो, अप्रत्यक्षरित्या त्यांना माझा पाठिंबा राहील। मी घरी बसून माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून एक प्रत्यक्षरित्या मी सहभागी होऊ शकत नसलो ते अप्रत्यक्षरित्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समर्थन करतोय। मित्रांनो,
प्रत्येक निवडणूक जातीपातीवर किंवा आपल्या समाजाचा आपला नातलगातला आहे, आपल्या समाजाचे बांधव म्हणतात किंवा जातीचे लोक म्हणतात किंवा तालुक्यातले लोक किंवा जवळचे लोक म्हणतात म्हणून अचानक उठून पाठवत येत नाही. राजे साहेबांना जर खरंच निवडणूक लढवायची असेल आणि 10 दिवसात जिंकायची असेल, राजे साहेब तुमची जी आता चाललेली स्ट्रॅटजी का, ती स्ट्रॅटजी संपूर्ण फेल आहे. ती तुम्हाला धनंजय मुंडे साहेबाला याच्यात विजयापासून रोखण्यासाठी कुठंच कामाला येणार नाही. त्याच्यामुळं जरच खरंच तर राजे साहेबाला टप द्यायची असेल, राजे साहेबाला खरं निवडणूक लढवायची असेल, तर लोकांना एक गोष्ट सांगावं लागेल किंवा या निवडणूक मी पराभूत होईल किंवा जिंकन, त्या गोष्टी पुढच्या पुढे राहिल्या. परंतु जरी पराजित झालो तरी तुमच्या सेवेसाठी 24 तास मी परळीत घर घेईन आणि 24 तास परळीत उपलब्ध असेल आणि त्यांना ते राहावं लागलं. जर ते खरंच या निवडणुकीत जिंकले किंवा पराभूत झाले आणि भविष्यात अडचणी सुखादुखा सर्वसामान्याच्या ते उभं राहिले, त्याच्या पुढच्या म्हणजे जे काही 29ची निवडणूक विधानसभेची, त्यावेळेस कुठेतरी लोक त्यांचा विचार करतील. आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही गोष्टी करून बघितल्या, शेवटी बजरंग बाप्पा जिंकलेत तर वाघ वेगळा राहिला. बजरंग बाप्पा जिंकण्याचं कारण वेगळं आहे. तिथं ताई निवडणूक लढीत होत्या, ताईची यंत्रणा धनंजय मुंडे साहेबांची यंत्रणा जमीन आसमानचा फरक आहे. ताईचं काम करण्याची पद्धत आणि धनंजय मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ताई आणि धनुभाऊ याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. या निवडणुकीमध्ये राजेसाहेब देशमुख यांनी फक्त अनुभव घ्यावा. त्यांनी कुठलीच बरोबरी या निवडणुकीत करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते करू शकत नाहीत आणि करायचे असेल तर बरोबरी करून ते निवडणूक जिंकू शकत नाहीत. धनंजय मुंडे साहेब ज्या गोष्टी करतील त्याच्यापेक्षा 4 पट, तिप्पट, दुप्पट गोष्टी कराव्या लागतील आणि त्या गोष्टी राजेसाहेब देशमुखांच्या शक्य नाहीत. त्याच्यामुळे या निवडणुकीत राजेसाहेब देशमुखांनी फक्त अनुभव घ्यावा की परळी मतदारसंघातील निवडणूक लढवित असताना काय काय अनुभव आले आणि पुढचे 5 वर्ष त्यांनी सर्वसामान्यात मिसळून काम करावं. उगाचच प्रयत्न करत असताना किंवा निवडणूक लढवित असताना उठून निवडणूक लढवायला गेलं तर लगेच कुठला मतदार स्वीकारणार नाही आणि स्वीकारत नसतो. आता आमच्यासारखे काम करत आहेत धनंजय मुंडे साहेबांचं. मला जाहीर सांगायचंय, मी कालही धनंजय मुंडे साहेबाचा कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. कृपया मला कुणी फोन करून राजेसाहेब देशमुखाविषयी तत्वज्ञान शिकवू नये. ना माझ्यात काही बदल होणार आहे, ना माझ्यात काही परिवर्तन होणार आहे आणि मला काही इतराचं काम करायची इच्छा नाहीये. मी धनंजय मुंडे साहेबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, होतो आणि राहणार आहे. शेवटी मी प्रत्यक्षात जरी उतरू शकत नसलो तर मी मतदानादिवशी वेळ काढून मतदान करून येईल, परंतु मी साहेबाचाच आहे आणि जर अप्रत्यक्ष मला काम करता आलं तरी मी साहेबाचंच काम करणार आहे, हे मी जगजाहीर सांगतोय. राहिला प्रश्न, काही लोक मला समजून सांगत असताना धनंजय मुंडे साहेबाच्या खालच्या यंत्रणेचं काही गोष्टी सांगत असतात किंवा साहेबाची खालची यंत्रणा अशी करायली, तशी यंत्रणा करायली, 4-2 लोक असं वागतात, 4-2 लोक तसं वागतात, साहेबापर्यंत जायच्या आधी मधली पायरी म्हणून किंवा मधलं कुणीतरी अडथळा म्हणून असे माणसं आहेत, तसे माणसं आहेत. मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मला ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस थेट साहेबासोबत बोलतो आणि जरी खालच्या यंत्रणेकडे काम पडलं तर माझं तर कधी काम अडलं नाही. जरी कोणाचं काम अडत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी साहेबाची भेट घालून देऊ शकतो, खालच्या यंत्रणेची भेट घालून देऊ शकतो. काही लोक दुसऱ्या अँगलनं सांगतात किंवा कामं त्यांच्याच माणसाला भेटतात. मित्रांनो, कामाबाबतीत आपल्या बी काही लोकांना कामं भेटलेले तर काही लोकांना भेटतात. जसं जे काम करील तसं त्याच्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत तुलना आजच करता येणार नाही किंवा मी त्या गोष्टी बाबतीत लक्षही दिलेलं नाही. मी माझं काम गेल्याच्या नंतर साहेब करतात ते मला माहिती आणि मी त्या गोष्टी बाबतीत मी सर्वांना सांगतो की माझ्याकडं किंवा साहेबाकडं किंवा साहेबाच्या खालच्या यंत्रणेकडे कोणाचं काम पडलं तर करून देण्याची जबाबदारी 100% आहे. आता अजून काही प्रश्न जे उपस्थित करतात त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न असे आहेत की ओबीसी म्हणून फक्त विशिष्ट समाजाला त्यांच्याकडं प्राधान्य दिलं जातं. आता खरं तर मी ओबीसीचा नेता नाही किंवा मला ओबीसीची घेण देण नाही, परंतु ओबीसी म्हणून काही लोक विशिष्ट समाजाला प्राधान्य देतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर भविष्यात त्या कमी अधिक चुका एखाद्या नेतृत्वाकडून झाल्या असतील किंवा होत असतील किंवा काय जे कमी अधिक महाग झालेलं असेल
ओबीसी म्हणून जर समजा विशिष्ट समाजाला जास्त प्राधान्य दिलं असेल तर साहेबाला त्या सुद्धा गोष्टी कमी अधिक करण्यासाठी सांगू, सूचना देऊ, किंवा ओबीसी मध्ये वेगवेगळे घटक आहेत, मग माळी असतील, धनगर असतील, किंवा अजून कुठल्या घटकाचे जे लोक असतील, बंजारा असतील, तर त्यांना कुठं कुठं पंचायत समितीला, कुठं कुठं जिल्हा परिषदला, कुठं कुठं प्राधान्य देत जा, किंवा मराठा समाजाच्या लोकांना कुठं कुठं प्राधान्य देत जा. हे महाग कमी अधिक झालं असेल किंवा घडत असेल किंवा घडलं असेल. प्रत्येक मतदारसंघाच्या रचनेवर, प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडून यायच्या क्षमतेवर त्यांनी तिकीट दिली असतील. परंतु कमी अधिक झाला असलं तरी भविष्यात त्यांना सुधारणा करण्यास सांगू. परंतु मित्रांनो, आज जी काही जातीय राजकारण करून निवडणूक लढवित असताना एखाद्या व्यक्तीला, सक्षम व्यक्तीला जातीच्या जीवावर किंवा जातीच्या नावावर अडवणूक करण्याचा आणि त्याच्याशी पाठीशी काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर फोन करून सांगायचं, तुला जात मोठी का नेता मोठा आहे, तू जातीचं सोडून नेत्याचा चाटायला का. मित्रांनो, जे मला ज्ञान शिकवितात, जे मला फोन करतात, त्यांनी मला फोन करायची आवश्यकता नाहीये. त्यांनी स्वाभिमानानं काम करावं, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांचे जे नेतृत्व आहे माझ्या साहेबाच्या विरोधात उभं राहिलेलं, त्यांनी बी काम करावं, या निवडणुकीचा अनुभव घ्यावा, पुढचे 4-5 वर्ष काम करावं, त्याच्या पुढं विचार करतील लोक. परंतु अचानक उठून तुम्ही 8 दिवसामध्ये साहेबाच्या विरोधात उभं राहायजोगे एवढे मोठे नाहीत. राजेसाहेब देशमुख असतील कमी अधिक मोठ्या समाजातले, त्याच्याबद्दल मला घेणं देणं नाही. ते विशिष्ट समाजाचे असले म्हणून लगेचच लोकांनी स्वीकारायचं, लगेचच लोकांनी निवडून द्यायचं, असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. धनंजय मुंडे साहेबांनी जातीच्या जीवावर नाही तर कामाच्या जीवावर निवडणूक लढवित आहेत. त्यांनी मागच्या अनेक वेळेस सर्वसामान्याला गेल्याच्या नंतर बोलून घेणं, काय काम आहे, अडीअडचणीला सांगणं, अशा अनेक कामं केलेली, ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. म्हणून मी त्यांचा कार्यकर्ता, म्हणून मी त्यांचा चाहता आहे. उगाचच उठून मी त्यांच्या पाठीशी नाही, तर त्यांच्या कामाची शैली, कामाची पद्धत, जर ते इथं उपलब्ध नसले तर ऑफिसवर थांबून अन्नाच्या माध्यमातून कामं होणं, किंवा एखाद्या दुसऱ्या कोणाच्या माध्यमातून कामं होणं, किंवा मुंबईला गेल्याच्या नंतर जोशी साहेबाच्या माध्यमातून, खंडू गोरेच्या माध्यमातून कामं करणं, ही त्यांची जी पद्धत आहे, ही त्यांची सर्वसामान्याला सांभाळून घेण्याची पद्धत आहे. आणि एखादा अडचणीत असेल त्याला मदत करण्याची पद्धत, ही सर्व ठरलेली. त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेतृत्व धनंजय मुंडे साहेब आहे. उगाचच उठून त्या नेत्याला जातीपातीवर टार्गेट करून, शेवटी त्यांना त्यांची जात प्रिय, आपल्याला आपली जात प्रिय असली पाहिजे, परंतु राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं. आता खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट करण्यापेक्षा अगोदर आपल्या नेत्यांना टार्गेट करा ना. जर तुम्हाला आरक्षणच मिळवायचं होतं तर एवढं मागच्या 5-50 वर्ष काय केलं, बरं केलं तर केलं. आता तुम्ही 2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये आरक्षण मिळवणं शक्य आहे का? बरं, मागच्या विधानसभेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये 145+ आमदार होते. त्या मराठ्याला स्वाभिमान जागा नाही का त्यांचा? तुम्ही मोठमोठे मराठे बघा, गाव लेवलचे बघा, तालुका लेवलचे बघा, जिल्हा लेवलचे बघा, त्या मराठ्याला त्यांची जात प्रिय नाही का? सामान्य मराठ्यानं उठायचं कुठंतरी एकजूट येण्याचा प्रयत्न करायचा, भावानं तसं होणार नाहीये. त्याच्यामुळे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करते आणि योग्य पद्धतीने चालते. ज्याला ज्या पद्धतीनं काम करायचं त्या पद्धतीनं काम करा. आमच्यासारख्या माणसाला समाज पण तेवढाच आहे आणि नेता पण तेवढाच आहे. आम्हाला जर कुणी म्हणत असेल किंवा समाजापेक्षा नेता प्रिय आहे किंवा समाजाला विरोध करून नेत्याची चाटुगिरी करायला, तर त्यांनी 2 शब्दात बोलण्यापेक्षा आमच्या ज्या नेहमीच्या सततच्या अडचणीमध्ये आमचं नेतृत्व आम्हाला जे काही सहकार्य करतं त्या गोष्टी आम्हाला माहिती. त्याच्यामुळं कुणीही उठलं की 2 शब्द बोलून मोकळं होण्यापेक्षा शेवटी निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवून निवडणूक लढवा. मागं तुम्ही किती काम केलंय 4-5 वर्षात, त्या मतदारसंघात किती फिरला, त्या मतदारसंघातील सर्वसामान्यांसाठी अडचणीला किती आला, या गोष्टी महत्वाच्या असतात. लोक ते बघून मतदान करत असतात. आज तुम्ही मराठा समाज किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज असेल किंवा इतर समाज ऐन वेळेला भावनिक करून, ऐन वेळेला कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने प्रयत्न करून तुमच्या पाठीची येईल असं वाटत असेल तर ते शक्य नाहीये. या निवडणुकीत धनंजय मुंडे साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि ते कुणीही रोखू शकत नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो.
शेवटी ज्याची त्याचं राजकारण किंवा समाजकारण प्रिय आहे ते आपापल्या पद्धतीने करावं. मी ना कोणाला विरोध करण्यासाठी हा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ धनंजय मुंडे साहेबांचं स्पष्टपणे जे काही राजकीय सामाजिक कार्य आहे आणि ते जी काही सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये मदतीला येतात हे सांगण्याचा आणि माझ्या अनुभवातून मी बघितलेला गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला, एवढेच या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.